आमदार सरांना विनंती आहे की आपण समारोपी सत्राला सुरुवात करावं. नमस्कार, मी दत्ता आमदार. आज दिवसभर सगळे सत्र चालले, प्रेझेंटेशन झाले, भाषण झाले. तुम्ही लोक खूप दुरून दुरून आले, त्यामुळे भाषण वगैरे काही देणार नाही. आणि आम्ही जलसंधारणाच्या क्षेत्रात काम करतो. 15 वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केली या कामाला. त्या पहिल्या प्रोजेक्टचं एक 5-6 मिनिटाचं प्रेझेंटेशन मी दाखवतो, त्याच्यामुळे तुम्हाला आमचा विषय कळेल. आणि तर दिवसभराचं तुम्ही इतके भाषणं ऐकून आणि सगळं थकून गेले आहात. मी फार भाषण देणार नाही फक्त. आणि या प्रकारे आम्ही आतापर्यंत 60 गावांमध्ये काम केलेलं आहे. त्याचा लाभ असा असतो की ज्या नाल्याची आम्ही ट्रीटमेंट केली, जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे, 1 किलोमीटर रेडियसमध्ये जेवढे बोअर्स, विहिरी असतील त्या रिचार्ज झालेल्या आहेत. आणि बहुतांश अशाच नाल्यांवर प्रत्येक गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी असतात. त्याच्यामुळे त्या बारमाही झालेल्या हा फायदा झालेला आहे. आणि आत्तापर्यंत आम्ही असे 60 गावांमध्ये, नागपूर, वर्धा अशा 2-3 जिल्ह्यांमध्ये काम करू शकलेलो आहे. मी आता भाषण देऊन आणखीन आपला वेळ घेत नाही. आपण एक 5-6 मिनिटाचं प्रेझेंटेशन पहा, आपल्याला त्याची कल्पना येईल. आणि त्या बाबतीत आमच्यासोबत रिटायर्ड जिओलॉजिस्ट वगैरे असतात, त्याच्यामुळे आमचं काम हे टेक्निकली परफेक्ट होतं. या बाबतीत कोणाला काही मदत लागली तर आमची संस्था टेक्निकल मदत करायला तयार आहे. एवढं बोलून मी आपलं बोलणं संपवतो. आपण कृपया करून प्रेझेंटेशन पाहावं. धन्यवाद. एक आदिवासी गाव, शेती हाच येथील एकमेव व्यवसाय. जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की शेतीसाठी पाणी हा महत्वाचा घटक असतो. आणि ही समस्या तामसवाडा व आसपासच्या गावांची होती. या ठिकाणी पुरेशी सिंचन व्यवस्था नसल्याने पावसाच्या पडणाऱ्या पाण्यावरच शेती अवलंबून होती. यासह आणखी एक गंभीर समस्येला तामसवाड्यातील नागरिकांना सामोरे जावे लागत होते. आणि ते म्हणजे पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती. याचा प्रतिकूल परिणाम शेतीवर पडत असे. त्यामुळे येथील गावकरी उपजीविकेच्या शोधात शहरांकडे स्थलांतरण करीत असे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेने शेती अभावी शहरांकडे होत असलेल्या स्थलांतरणाचा हा प्रश्न ओळखून त्यावर चिंतन केले. संस्थेने गावकऱ्यांच्या बैठकी घेऊन पावसाचे पाणी साठवण्याची संकल्पना मांडली. आणि या कामात संस्थेने स्वतः पुढाकार घेतला. संस्थेच्या या पुढाकाराचा परिणाम म्हणजे पावसाचे पाणी साठवण्याची तंत्रशुद्ध पद्धत, भूजल पुनर्भरण, नाला उपचाराच्या माध्यमातून मृदा व जलसंधारण होय. आणि ही संपूर्ण पद्धत माथा ते पायथा या संकल्पनेवर आधारित आहे. या प्रकल्पाला तामसवाडा पॅटर्न असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पाची सुरुवात वर्ष 2011-12 यामध्ये विकास पुरुष माननीय नामदार नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेतून व मदतीतून झाली आहे. पाणी हेच जीवन आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेचे उद्दिष्ट आहे पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन व समृद्ध समपातळी जलसाठा निर्माण करणे. तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात भूजल पातळी वाढविणे. माथा ते पायथा या संकल्पनेमध्ये माउंटन टॉप म्हणजे माथ्यापासून तर पाणलोट क्षेत्रावरील सर्व पाणी अडवून साठवल्या जाते. प्रक्रियेमधील मुख्य घटक रुंदीकरण, खोलीकरण, अस्तित्वात असलेल्या विविध घटकांची दुरुस्ती, गाळ काढणे. संपूर्ण प्रक्रियेतील अगदी लहानातल्या लहान गोष्टी देखील भूवैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आल्या. उंच भागावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह व्यवस्थित राहावा, तसेच अनावश्यक वस्तूंना अटकाव होण्यासाठी नाल्यामध्ये विविध ठिकाणी गॅबियन स्ट्रक्चर निर्माण करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेची फलश्रुती परिसरातील भूजल पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तामसवाडा पॅटर्न नाला उपचार संकल्पनेतील ठळक वैशिष्ट्ये: जमीन अधिग्रहणाची आवश्यकता नाही, अनुकंपा किंवा नुकसान भरपाई देण्याची गरज
गरज नाही, पुनर्वसनाची आवश्यकता नाही, स्थलांतरण नाही. नाला उपचार पद्धतीमुळे आधीच्या तुलनेत पाणी साठवण क्षमतेमध्ये 10 पटीने वाढ झाली आहे. तामसवाडाच नाही तर परिसरातील आकोली, जामणी, मसाडा, शिरसमुद्र, बाभुळगाव व पोपापूर या गावांना सुद्धा या प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला आहे. पाण्याची उपलब्धता, पुराचा धोका नाही, वृक्ष लागवडीमुळे संपूर्ण क्षेत्र हिरवगार आणि आरोग्यदायी झालं आहे. तसेच मोठ्या प्रमाणात भूजल पातळीतही वाढ झाली आहे. तामसवाडा पॅटर्न नाला उपचार प्रकल्पाच्या आधी जिथे शेतकरी वर्षभरात एकदाच पिकं घेऊ शकत होते, तिथे हा प्रकल्प यशस्वी पूर्ण झाल्यामुळे शेतकरी आता बारमाही पिकं घेऊ लागले आहे. जी भुसागड्डी जमीन आहे त्यामध्ये पावसाळा संपल्याच्या नंतर आमची जे पिकं आहे ते म्हणजे कोरडी दिसून जातात. तर आम्ही या आपले काही साधन घेऊन नद्याचं पाणी घेऊन आम्ही या शेतीला देतो. आमच्या शेतीला संजीवनी या पाण्यापासून मिळते. याचबरोबर या प्रकल्पाचे इतरही अनेक लाभ झाले आहेत, जसे पडीक जमीन शेती कसण्यायोग्य होणं, पाण्याच्या उपलब्धतेत वाढ झाल्याने पशुपालनालाही चालना मिळाली आहे. खोलीकरणाच्या नंतर पाणी साचल्या गेलं, ठिकठिकाणी पाणी थांबवलं गेलं, त्याच्यामुळे आमचे विहिरीचे रिचार्ज वाढले. माझं नाव ज्ञानेश्वर गोपाळराव चावरे आहे. मी तामसवाडा इथे माऊचा निवासी पण आहे आणि माझ्याजवळ शेती आहे. शेती काढून माझ्या जो गडकरी साहेबांनी नाला बनवलेला आहे त्या नाल्यामुळे मला भरपूर काही फायदे झाले. फायदे असे की अगोदर 3 ते 4 महिने पाणी टिकत होतं, आज 8 ते 9 महिने आणि काही जागेमध्ये वर्षभर सुद्धा पाणी टिकवून राहिलेलं आहे. आणि समोरच्या आता आमच्या शेतामध्ये पाणी धसणार होतं, म्हणजे बाहेरचं पाणी नाल्याचं येणार होतं, वरकडून आमच्या शेतात जातं. पाणी बंद झाल्यामुळे आमच्या शेतात पाणी शिरणं सुद्धा बंद झालं, म्हणजे आमचे वावरं वाहून जाणं हे सुद्धा बंद झालं. आणि समोर आता पाण्याची पातळी टिकून आहे, तर आम्हाला 2च पिकं घेता येत होते, आता 3रं पीक सुद्धा घेता येतं. 3रं पीक म्हणजे असं की ऊस आहे, बारमाही चालवता येते, त्याच्यानंतर काही थोडी हल्दी घेता येते, भाजीपाले सुद्धा घेता येते. तामसवाडा पॅटर्न नाला उपचार पद्धतीमुळे भूजल पुनर्भरणाची प्रक्रिया परिणामकारकरित्या झाली आहे. यामुळे गावकऱ्यांना पाण्याच्या उपलब्धतेची जणू हमी मिळाली आहे. तामसवाडा पॅटर्न नाला उपचार पद्धतीची यशस्वीता पाहता विदर्भातील अनेक गावांमध्ये हा पॅटर्न राबविण्यात आला. स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना उपलब्ध झाले मुबलक पाणी, पीक व शेत जमिनींना मिळाले पुनरुज्जीवन. पाळीव प्राण्यांच्या संख्येत झालेली वाढ व एकंदरीत तामसवाड्यातील शेतकऱ्यांचा उंचावलेला जीवनस्तर आज आपण अनुभवत आहोत पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या अथक प्रयत्नामुळे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था भविष्यातही समाजातील अशा गरजांसाठी झटत राहील. चला भूजलाचा समृद्ध साठा निर्माण करूया. पावसाचे पडणारे पाणी पाण्याचा एकमेव स्रोत आहे. आपण याला वाचवूया. हा उद्या आपल्याला वाचवेल. धन्यवाद सर. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी समारोपीय सत्राकरिता प्रफुल्ल दत्तजी आमदार सर उपस्थित झाले, त्यांचे मी गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. तसेच आज विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने पाणी वापर संस्था सक्षमीकरण व बळकटीकरणाच्या या संयुक्त उपक्रमांतर्गत प्रकल्पस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या प्रकल्पस्तरीय कार्यशाळेकरता अनेक प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यांनी या पाणी वापर संस्थांच्या यशोगाथेसाठी मार्गदर्शन केलं. तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी, वनामाती येथील अधिकारी, कर्मचारी सर्वांचे या मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच संपूर्ण पाणी वापर संस्थांचे संचालक पदाधिकारी यांचे सुद्धा मी गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम इथे समाप्त झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे, तरी सर्व